आजचा विषय जेनझी आणि नातेसंबंध, मुलगा आणि मुलगी यांच्यातील समानता आणि परस्पर वागणूक. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास प्रत्येक व्यक्तीसाठी रिस्पेक्ट, ॲक्सेप्टन्स आणि इमोशनल सेफ्टी या मूलभूत गरजा असतात. समाजात अनेकदा मुलींना आदर देण्यावर भर दिला जातो, पण हा आदर एकतर्फी नसून परस्पर असणे फार आवश्यक आहे. मुलींनी जर मुलांकडून आदराची अपेक्षा ठेवली तर मुलांनीही मुलींसोबत आदराने, समंजसपणे, समजूतदारपणे वागणे खूप गरजेचे आहे. पण त्याचबरोबर मुलींनीही मुलांच्या भावना समजून घेणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्याशी आदराने वागणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मानसशास्त्र सांगते की हेल्दी रिलेशनशिप्स तेव्हाच तयार होतात जेव्हा दोन्ही बाजूंनी समज, संवाद आणि परस्पर आदर असतो. फक्त एकाच बाजूने नियम लावल्यास नातेसंबंध असंतुलित होतात आणि त्यातून तणाव, गैरसमज आणि भावनिक असमतोल निर्माण होतो. आदर, प्रेम आणि संस्कार हे कोणत्याही एका लिंगासाठी मर्यादित नसून ते दोघांसाठीही समान असले पाहिजे. लहानपणापासूनच मुलं आणि मुली दोघांनाही एम्पथी, कम्युनिकेशन स्किल्स आणि म्युच्युअल रिस्पेक्ट शिकवणे गरजेचे आहे. आजच्या काळात जेनझीमध्ये नातेसंबंध अधिक खुले आणि स्पष्ट झाले आहेत, पण त्याच वेळी भावनिक समतोल राखणेही तेवढेच आवश्यक आहे. शेवटी एक प्रश्न, खरंच आपण समानतेबद्दल बोलतोय का की फक्त अपेक्षा ठेवतोय? आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.